मग मॅडम बाबा चालले मी कॉलेजला. कॉलेज कॉलेज कवर चालत तुझं कॉलेज होते कवर म्हणजे तुझ्या बरोबरच्या पोरी सारे यांची लग्न झाली. मग झाली तर मला शिकायचंय. कलेक्टर होईल कधी पोरगी आमची. कलेक्टर तर नाही होईल मग? पण जवळ आहे तर तुमच्यापाशी एन्जॉय तर भेटेन थोडासा करायला. एन्जॉय नीट का अभ्यास करा नाही तर खऱ्याने पोरग बघा लग्न करून टाकेन ना तुझं. काय लग्न लग्न तुम्हाला असं वाटतं की मी काही कुटाणा बिटाणा करते म्हणून? असं नाही रे कुठं मग? नाटक करत असते का माझं लेकरू. सारखं लग्न लग्न अभ्यास म्हणते. काय म्हणतोय आपला? अभ्यास मस्त एकदम भारी चालू आहे. तुम्हाला माहिती ना मी किती अभ्यास करते तर. का अभ्यास कमी मोबाईल जास्त असतोय अभ्यास करते का अभ्यास करते काय अभ्यास करते रे? करते ना मी. बघायचं का तुम्हाला नंतर दाखवते 2-4 दिवसांनी. असं हा चालते मग. पैसे द्यायचे का द्या त्याला कुठं नाही म्हणणार आहे का तू तर एवढेच. मग जा द्या आता. टून घाल. बाबा याला कशाला पैसे दिले तर शाळा शिकत होती बोंबलत फिरत नाही तुझ्यासारखी. रानात गेल तुम्ही गाड्यांकडे कामाला बघायला काय चाललंय त्यांचं. गड्यांनाच हाटीत असेल नसता ह्यो काय करायचं रे टोन का. आणि ते जाताना पळून याच्या धाकाने बिचारे. हा खरंच कसे ना. जात्यान तू का पैसे बिशे मोबाईल बिबाईल कशाला यायला लागतं तू एवढं. पण द्यायला पाहिजे खरं म्हणजे. दे पैसे मला मीच कॉलेज. पप्पा कोण घेतोय 5 रुपये माझ्याकडून घेतो ते राहिलेले माझे चुरलेले. हा मग द्यायलाच पाहिजे बहिणीचं कर्तव्य म्हणलं. हा माझ्याकडे किती उरते माहिती का? 5-10 रुपये मी तेवढेच त्याला देते. हा नेऊन सोड. चल पटकन उशीर होतो. चल चालत जाय ना. चल ना माझ्या बापाची गाडी. चल. हा बापाची गाडी तुझ्या. बाकीच्या पुऱ्या असंच म्हणते त्या. काय तुझी गाडी नाही? हो गुपचाप नेऊन सोड. ज्यादा ती बोल. बापाने लाडून ठेवलंय बाकी काय नाही. बाबाला बापाचं सांग. लाडायचं सगळं आणि कॉलेजमध्येच जाई. अवघड आहे पडलंय जिंदगी जगणं पण खरंच खूप अवघड झालं. काय करतो? लय निवांत बसलाय. हा बसलोय. कॉलेजला गेली ती जायचं आता तुझ्या सोबत जातो ना. कोणासोबत? मी नाही येते आज कॉलेजला. का? नाही थोडस माझा प्रॉब्लेम आहे घरी. काय प्रॉब्लेम? ते पैसे नाही का फी भरायला सांगितले ते. मी नाही का? मी देते ना पैसे. चल. नाही नको तुझे तो कवर घेणार आहे मी. तू किती वेळा कवर पैसे घेणार आहे दिले मला? म्हणजे? वाटतच ना मला पण सारखं सारखं तूच देते. अरे प्रेम आहे माझं तुझ्यावर म्हणून देते. असं सगळं असं कोणाला पण देते का? तुलाच देते ना. अरे पूजा प्रेम हे खरंय पण तुझी आणि माझी बरोबरी कधीच होणार नाही. का? तू लय मोठ्या घरची मुलगी आहे. माझं आज खाल्लं तर उद्याची पंचायत आहे. अरे असू दे मोठ्या घरची. जर आपलं प्रेम आहे हे तुझ्या घरच्यांना जर कळलं ना त्याचे नाही ते परिणाम होतील. आणि ह्याचं ते नको तू विचार करू. जास्त ट्रस्ट नको करू. आणि ते बघून घेईन मी काय करायचं ते. पप्पाला मी सांगून बघते. नाही ऐकलं तर काय करायचं ते बघू आपण. माझं लय प्रेम आहे. मी काही तुला सोडू शकत नाही. मी काही पैसा पाणी बघून प्रेम केलेलं अरे नाही. ऐक ना पूजा खरंच तुला माझ्यापेक्षा चांगला मुलगा भेटेल. तू खरंच पण मला माझा तूच विचार सोडून पाहिजे. दे. मला तूच पाहिजे. तुझ्यापेक्षा चांगला नको मला. असं म्हणलं काय म्हणणार आहे तू मी? जसं आहे ना ज्या परिस्थितीत आहे ना मी तुला स्वीकार करते. खरंच माझं लय प्रेम आहे तुझ्यावर. तुझा स्वभाव चांगला आहे. पैशाला जाऊ दे रे. बरं चालतंय जायचं कॉलेजला. चल मग. चल. ना अरे तू काय करतो कुठं हिंडतो इकडं? मी मरणाचं काम करतोय लोकांच्या तिथं. आपण पोट भराय आलो आणि मला थोडंफार मदत करू लागायचं काय दिलं का? मी काय करायचं रे म्हातारपणे? कवर करायचं? तुझ्यासाठीच करतोय का दुसऱ्यासाठी करतोय? मी मला काय दुसऱ्याला द्यायची का नेऊन? हा माझ्यासाठीच करतोय पण थोडं कॉलेजला जात होतो. अरे कॉलेजच करायचंय. मग आता मी तुला मरतोय. मी कष्ट करतोय. तुला कॉलेजला पैसे देतोय आणि तू असा हिंडतो. थोडंफार मदत सहकार्य करायचं मला. हा, करतो आपण ना. लोकांच्या तिथे आलोय का? आम्हाला मी कवर काम करणार आहे. करतो इथून पुढे. ना मला तुम्हाला एक सांगायचं होतं. काय सांगतो? मला आहे ना एक मुलगी आवडती मुलगी? मग तिच्यावर अरे बापरे, आपण पोट भराय आलोय लोकांच्या गावात. आपल्याला जीवच कापी त्या नाही ठेवणार सगळं नाही कोणी. तुला एकीकडे टाकते मला एकीकडे टाकते कापून. ती आपलं हा? बाप्पू नाहीत का? कोणते बाप्पू? ते मोठे बागायतदार? हा त्यांची पोरगी. अरे बापरे, अरे तो लय माणूस खतरनाक आहे ते माणूस.
ते आपल्याला जिवंत नाही, आपलं नख सुद्धा नजर नाही पडून देणार कुणाला. अहो हाय पण आता मग ती अरे पोरगी तू पण आपण तू माझ्या प्रेम करायला आलाय का शाळा शिकायला आला इकडे, कॉलेज करायला आला? आपण कस, तू असं कर, शाळा कॉलेज बिलेज तुझं सगळं बंद कर आणि मला मदत कर, नाही तर आपण गाव सोडून दुसऱ्या गावाला जाऊ. मी त्या पोरीला पण म्हणलं तू नको माझा विचार पहा भाऊ, आता माझं तर हात टेकले पाहू फार, मला जी काय अक्कल चाला ना काही. तू असं करायचं, मी कसं जगाय सांग ना तू. तुमचे झाला तुम्ही जाताना पळून पळून मला मारून टाकते ना ती इथं. हाय पण हम्म? माझा पण पर्याय नाही. बरं, जाऊ द्या, बघू आपण काहीतरी पुढं. आता मी हो, तिला आता लय माझं वेळा तर बोललो. बरं असं काळीच धडधड करायला लागले तू सांगितल्यापासून. मला इतकी भीती वाटायला लागली की ना, ते माणूस लय पुढचा माणूस म्हणजे लय डेंजर माणूस आहे तो. हाय डेंजर, पण आता त्यांच्या पुरीला सांगितलं तरी कळा नाही. बरं जाऊ द्या, बघतो मी काहीतरी. चला काय तू बघू बघतो, तू काय बघतो, तू बघशील एके पद्धतीने, पण माझं विल्हेवाट लावते ना ती. नाही, बघू चला. आता तुला तुला पटतंय, तू कर काय करायचं ती. हॅलो 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 अनिकेत, ऐक ना, मी घरून निघले, घरी कोणीच नाही बघ. मी घरून निघले, तू झाडाखाली येऊन थांब. लगेच जा, फास्ट फास्ट निघ, मी आलेच. अगं तुझ्या, तुला काही कळतं का नाही येडी? अगं, माझा जीव कशाला डोक्यात घातला मोका? डोक्यात जीव? तुझ्यासाठी पळून आले मी. अगं तुझ्या बापाला जर कळलं ना तर मला जीवच मारेन. काय नाही जीवच मारेन. मला अगं काय पूजा, घेणं ऐक ना, नको ना प्लीज, नको यार, पळून जायला Please आपण. यार, ऐक ना. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. अरे मी पण नाही जगू शकत खरंच नाही राहू तुझ्याशिवाय, शकत. पण आता काय करायचं सांग बर. खरंच यार पूजा, परिस्थिती नाही आपली. ऐक ना. नाही, तुझी जशी परिस्थिती ना, मी तशी स्वीकार करते. फक्त मला तुझ्यासोबत घेऊन चाल. ऐक ना पूजा, प्लीज, हात जोडतो यार, मी तुझ्या लायकीचा नाही यार. कोण म्हणलं ना? तू लय चांगला आहे, तू माझ्या लायकीचा आहे. खरंच मला लय आवडतो तू. मी तू जसं आहे ना तसं पाहिजे मला. पूजा, मी तुझी कोणतीच इच्छा पूर्ण नाही करू शकणार यार. नको, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहे. मला फक्त आता एकच इच्छा आहे, मला तुझ्यासोबत जगायचंय, तुझ्यासोबत आयुष्य घालायचंय. प्लीज रे, असं नको करू. प्लीज मला घेऊन चाल. प्लीज, मी नाही राहू शकत. गाडी कोणाची आणली? मित्राची आणली, दुसऱ्याची बस. बरं जाऊ दे, ज्याची आणली त्याची आणली दे. चल पटकन, फास्ट. लाईट काय आहे ना, पाणी चालू आहे, पाणी लाईट गेली काय नो, टाइम घ्या झालाय. थोडं राहिलं होतं बरं ना, फोन गेला असतो म्हणलं. बसतो गडीवर वाट. ना ना, अरे तू काय भानगडी, कोण काय? अरे बापरे, शिस्ती पोरगी, जिला मी सांगितलं ती कशी ऐका ना, मग आणावं लागली. काय कसं ऐका ना, आता आपल्याला ठेवते ना कार बा ते. अहो, आणि नाना ठेवते का, पण आता तू सांग ना. तुला बी समजायला पाहिजे, अरे तुझा बापाची घरची परिस्थिती कशी, आमची परिस्थिती काय आहे. आम्ही मजुरी करतोय लोकांची तिथं, आणि तू खुशाला आमच्या पोराबरोबर. तुला तिकडे चांगला परिस्थिती नाही बघितली मी. मला तुमचा मुलगा लय आवडतो. मुलगा आवडा, पण तुला कष्ट करावं लागणार आमच्या तिथं. करीन मी कष्ट त्याच्यासाठी. आम्ही रोज चालानी कामं करतोय लोकांच्या दारात. मी बी करीन. काय हो, मला नाही, पण तुझे वडील आले ना आम्हाला काय करते ती. नाही, काही नाही करणार, मी आहे ना, मी सांभाळून घेईन. पाहू आता. आले नाही. आले नाही, पण आले तर काय करायचं? अहो आले, आपल्याला तिघांना ठेवणार नाहीत. आले ते तुझे वडील आणि ते आले तिकडून. हो. अरे बापरे, मला इतकं आता असं वाटतंय, ना आपण गाव सोडायला पाहिजे होतं. गाव सोडायला पाहिजे तो आधी तरी. आले, आता काय करायचं? थांबा तुम्ही इकडे. पाया पडतो काय पाय पडतो? तस नका करू. तुमची कुठं लेवल, आमची कुठं तुमची लेवल? पोरगी घेऊन जा, मी माझ्या पोराला दाखवतो. तुम्ही नका करू. तुम्ही गावात पोट बरं अहो, आले. आलोच ना आम्ही पाया आपलं पडतो. काय लावलंय? हाय, आम्ही तुमच्या पोरीला घेऊन तुला जा. मी सांगितलं होतं ना. मी माझा पोरगा दाखवतो बाबा. अहो, माझं मग आम्ही मग गाव सोडून जातो बापू. आम्हाला का तुमच्या गावात आणि आम्ही कुठे म्हणलं होतं तिला, नाही पण तिला माझं प्रेम आहे, प्रेम आहे. बाबा, मला लय आवडतो तो. मी लय प्रेम करते त्याच्यावर. अरे असलं कसलं प्रेम, तू सांगायचं ना आम्हाला एकदा. काय गावाला लय समजून समजलं, सांगितलं तिला, पण आता गावाला काय? समजल्यावर करायचं काय? सांगितलं नाही, काय नाही. काय नाही, जसं सगळ्या मुली लग्न करते तसंच मी पण लग्न केलं. काय गावाला घाबरत? मी तिला सगळं सांगितलं, बा तुला कामची तिथं काम करावं लागतं. आम्ही मजुरीने कामाला जातोय आता ठीक आहे, ह्या गोष्टीची कुठं वाच्यता करू. ना, आम्ही नाही करीत बाप्पू आता कोणाला. हिला घेऊन जातो, हा, एक चांगला मुहूर्त नाही, बघू. मला नाही. ऐक ऐक नाही ऐक, दीदी, नाही तुला काय करत. तू चल बस जात दिदी, ती काय नाही करणार, माझी जाऊ दे. आता काय करू,
हे प्रेम ना प्रकारे मला राहते ना यांचं लग्न लावून देऊ. ठीक आहे आम्ही तर कशी खरंच माझं काही नाही आता फक्त लग्न झाल्यावर ना तुम्हाला 10 एकर वावर घेऊन देतो कुठतरी. इथं नको आता इथं तुमच्या पोरीसाठी तुम्ही काही करू शकता. आता माझं दिवसच राहिले किती. तुझं लग्न जा, लावून दिलं दे. मी बस ना. नको टेन्शन घेऊ लग्न लाव. बापा भरोसा आहे ना तुझा. जाऊ दे आता तुझं प्रेम आहे ना समजून घेतलं मला तुला. आम्ही येतो घ्या काळजी तुम्ही. अनिकेत जा आता तू आता तुझ्या गायला का मी जातो माझ्या उद्योगाला. मला तर रानात जायची दुसऱ्या शेतात कामाला. पण काय मला माहिती आता वेगळीच मनात भीती येते. आता तुझ्या मनात भीती वाटते. आता मग ती आपले नाही ना आपण त्या लायकीची माणसं नाहीत ना त्यांच्या बरोबरीची. आपली त्यांची आणि आपली बरोबरी नाही होऊ शकत अनिकेत. चालते जाऊ 2-3 दिवसांनी आपण जाऊ त्यांच्याकडे. चला चल कुठे दादा बाबा कधी करायचंय माझं लग्न? बाबा गेले तुझं लग्न त्या भिकाऱ्यासोबत लग्न करायचं तुला. अरे तू म्हणलं होतं ना तुझं लग्न करायचं. काय म्हणलं तुला सांगितलं लग्न तुला म्हणून. बाबा काय बाबा काय कमी केलं तुझ्यासाठी? आमची इज्जत घालायची गेली. तिला मार हाणून परत बोबाडा करायचा गावभर गावगोळा करायची. हिचा आज शेवटचा दिवस. हिला फाशी देऊन मारायची. बाबा मी काय केलं एवढे तू इज्जत घातलीस आमची. एवढं काय केलं? अरे लाज नव्हती का? कोण शोधला तू? भिकारी पोट भरायला आले तिकडून तिकडून माहितीये कुठला आहे काय त्याच्याकडं भीक मागून खातेस. अरे चांगलं श्रीमंत घरचे लोक खूप त्याच्या घरात तुला नेऊन मला तिथं तुला कुठं खापवायची तुझं इकडं तो जास्त जीव लावून पाहिजे असलं. प्रेम करते आमची इज्जत घालायची का आमची? बाबा कार्यक्रम ऐक ही पोरगी ना अंधार पडला की दोघांनी खड्डा खांदायचा आहे. दोघांनी खड्डा खांदून पुरून टाकायची. ह्या कानाची त्या कानाला खबर नाही गेली पाहिजे. आपलं दोघात राहिलं पाहिजे. दोघातच मी निवेदन लावतो हा, तो. गेली. चल हिचा कार्यक्रम करून टाकू. मी निवेदन लावतो तो. हो चल. आमची इज्जत घातली काय? आईला बाबा कुठे गेले बरं? आईला तिथे बसलेले असतात. बाबा काय काय म्हणून कमी नव्हती केला पण मग काय आता काय करणार पण आता. बरं मी काय म्हणतोय बाबा आता तिला होऊन पार 8 दिवस झाले पुरून बिरून मारून बिरून. ध्यानातून जात नाही ना. हा ते तर आहे पण आता काय करणार तुम्ही सांगा बरं. आता काय होऊ शकतं? पाहुणे रावळी कोणतरी विचारलं पोरगी पुढे गेली सरळ सांगायचं तिचं एका बरोबर पोराबरोबर प्रेम होतं. ती गेली परत आम्ही तिची काही विचारपूस नाही केली चौकशी नाही केली. तसं करू काय करणार? जाऊ ते झालं गेलं जावं विसरून आता काय सारखं ते आठवण काढून नाक कापलं तुम्ही. पोरगी साहेब हेच होते ना. ह्यांनीच कुठे पोरगी कुठे बहीण कुठे तुझी? कोण बहीण? कोण बहीण? ह्यानं पळवून नेली. त्यांनी पाहून येली असते आणि कंप्लेंट केली असती का? काय कंप्लेंट? त्या दिवशी तुझ्याकडून आणलेलं का नाही आम्ही तिला? आणली होती साहेब ह्यांनी. आणली होती ना परत परत पळून नेली. नाही त्यांनी. पोरगी आणली होती यांनी. ते माझ्याकडून घेऊन आली आणि परत दिली. पोरगी कुठे? काय बोलतोय बाबा हे? अहो साहेब हेनी नेली. गोडीत सांगतो का पोरगी कुठे? अहो हा? खरंच बाबा खरंच सांगतो कुठे पोरगी? बाबा हे काय? ह्यांनीच साहेब पटकन सांगायचं नाही धाव पोलीस गाडी बोलून तुम्हाला डायरेक्ट आत्म टाके ना. अहो आम्ही कशाला खोटं आम्ही बोलू? कशाला खोटं बोलू पण? आमची इज्जत तुम्ही गेली. पोरगी आणली होती परत अहो माघारी. नंतर पळून गेले सोबतच. परत नेलेलं नाही ते मला माहिती गावातला देव. गोडीत सांगायचं बरं का? ऐ तुला फाटकू का बरे? नाही सांगता का नीट? वयस्कर उगा हात उचला लावू नका. अरे बोल की खरं. हा एकमेकाड काय बघा आता? मारली? फाशी देऊन मारून टाकल्या. लाज नाही वाटली हो रे? हाड खाऊ स्वतःच्या बहिणीला आणि तुम्हाला कळत नाही का? पुरीला मारली. इज्जत अहो एवढं अहो, काय इज्जत अशी व्हायला चालली हो तुमची? हा सख्या पुरीला मारताना काय लाजबीज नाही वाटली तुम्हाला होय? काय जीव म्हणला असेल तिचा?
इज्जत गेली आमची त्याचं काय काय अहो तिचा जीव गेला जीव. तुम्हाला जड झाली तर मी सांभाळली असती. काय होत तुझ्याकडे सांभाळलं भिकारी आणि काय होतं तुमच्याकडे तर काय होतं तुम्ही मारली पोरगी. पैसा होता आमच्याकडे सगळं होतं. मग कशाला मारायचं तिला सांभाळली असतील त्यांनी. अरे हा इज्जत गेली असते आमची सगळी. इज्जत आता तुझी इज्जत कशी घालतो बघ ना भाड खाऊ. चला मला तुरुंगात टाकल्याशिवाय कळायच नाही. चला निघा.